नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। सर्वप्रथम 10वी मध्ये चांगल्या गुणांनी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। आता हा जो विषय आहे, हा विषय कोणता आहे? तर ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर सायन्स स्ट्रीम त्या ठिकाणी निवडायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। आता 10वी नंतर जर आपण सायन्स बघितलं तर त्यामध्ये 11वी आणि 12वी हे 2 वर्ष आहेत। फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो हे 4 महत्त्वाचे सब्जेक्ट त्या ठिकाणी आहेत। जर आपल्याला नीट करायचं असेल, म्हणजे आपल्याला मेडिकल फील्डमध्ये जर जायचं असेल, MBBS, BMS, BHMS, MD, BDS याच्यामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर त्याच्यासाठी नीट ही एक्झाम देणं गरजेचं आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मग त्यामध्ये प्रायव्हेट असेल किंवा त्या ठिकाणी गव्हर्नमेंट किंवा IIT ला जर जायचं असेल तर त्याच्यासाठी JEE ही एक्झाम देणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं B फार्मसी, D फार्मसी याच्यासाठी आपणाला MHT CET ही देणं गरजेचं आहे। तसंच इंजिनिअरिंगचे जे ॲडमिशन आहेत, म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, खाजगी कॉलेजेस आहेत, त्यांच्यासाठी आपण MHT CET ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकतो। पण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय आहे की ज्या विद्यार्थ्यांचा B ग्रुप आहे त्या सर्वांनी नीट आणि MHT CET देणं गरजेचंच आहे। तसंच ज्या विद्यार्थ्यांचा A ग्रुप आहे, ज्याचा मॅथमॅटिक्स आहे, ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी MHT CET आणि JEE ह्या 2 एक्झाम देणं हे गरजेचंच आहे। की काही विद्यार्थी काय करतात की मी JEEचा अभ्यास करतोय, मी CET देणार नाही। काही विद्यार्थी म्हणतात मी CET देतोय, मी JEE देणार नाही। असं करू नका। दोन्ही ज्या एक्झाम असतील, म्हणजे ज्या नीट असेल, MHT CET असेल आणि इकडे JEE असेल आणि MHT CET असेल, या दोन्ही एक्झाम त्या ठिकाणी द्या। कारण जर सिलेबस आपण बघितला, CBSE असू द्या, NCERT असू द्या, जो सिलेबस आहे किंवा स्टेट बोर्ड असू द्या, हा जवळपास 85 to 90% सेम आहे। फक्त याच्यामध्ये बदल काय आहे तर त्याची जी काठिण्य पातळी आहे की त्याची डिफिकल्टी लेवल जी आहे त्याच्यामध्ये थोडासा त्या ठिकाणी फरक आहे। नाहीतर बाकी कन्सेप्ट जो आहे तो जो NCERT मध्ये फिजिक्सचा कन्सेप्ट आहे तोच स्टेट बोर्ड मध्ये फिजिक्सचा कन्सेप्ट आहे। त्याच्यामध्ये कुठलाही वेगळा बदल त्या ठिकाणी नाही। त्यामुळे तुम्ही या ज्या एक्झाम आहेत त्या अत्यंत साध्या पद्धतीनं, कोणत्याही पद्धतीचं डोक्यामध्ये टेन्शन न घेता जर याच्यासाठी तुम्ही स्वतःचं प्रिपरेशन केलं तर तुम्हाला काहीही या ठिकाणी अडचण येणार नाही। आणि याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे एक चांगल्या मार्गदर्शकाची गरज असणं गरजेचं आहे। तर त्या मार्गदर्शनासाठी आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही अकॅडमीज असतील, त्या ठिकाणी असणारे जे क्लासेस असतील ते तुम्ही त्या ठिकाणी प्रेफर करू शकता। आता त्याच्यासाठी जो क्लास निवडत असताना त्याचा काय क्रायटेरिया असणं गरजेचं आहे, त्याचे पाठीमागचा ट्रॅक रेकॉर्ड बघणं गरजेचं आहे की त्यांचे रिझल्ट्स कशा, भूलथापांना बळी न पडता रिअलमध्ये ज्या क्लासेसचा, ज्या अकॅडमीजचा रिझल्ट त्या ठिकाणी चांगला आहे त्या अकॅडमीजमध्ये तुम्ही तुमचं त्या ठिकाणी ॲडमिशन करू शकता। आता तेही करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की माझा मित्र तिथं चाललेला आहे किंवा माझी मैत्रीण तिथं चाललेली आहे म्हणून मी तो क्लास त्या ठिकाणी जॉईन करतो, तर याच्यासाठी तुम्ही तिथं जावा, तो क्लास तुम्ही प्रेफर करा, अडचण नाही। पण तिथं बसा, तिथं बसल्यानंतर तुम्हाला ते कन्सेप्ट किती चांगल्या पद्धतीने कळत आहे, तुम्हाला त्या फॅकल्टींनी शिकवलेलं किती चांगल्या पद्धतीने कळत आहे हे बघणं गरजेचं आहे। आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन मिळत असेल, तुम्हाला जर त्या ठिकाणी कम्फर्ट झोन तयार होत असेल की बाबा जे शिकवलेलं आहे ते मला चांगल्या पद्धतीनं ग्रास्प होत आहे, तर काही त्या ठिकाणी अडचण नाही। पण हे जे 2 वर्ष आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत। त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी झोकून देणं गरजेचं आहे। तसंच पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेळोवेळी त्या ठिकाणी पुशअप करणं गरजेचं आहे। म्हणजे ज्या क्लासमध्ये, ज्या अकॅडमीजमध्ये ते विद्यार्थी आहेत तिथले जे फॅकल्टीज असतील ते 100% त्यांचा एफर्ट्स हे देणारच आहेत। पण तो विद्यार्थी घरी आल्यानंतर पालकांची सुद्धा त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। म्हणजे सगळीच्या सगळी जबाबदारी त्या विद्यार्थ्यावरती, सगळीच्या सगळी जबाबदारी त्या अकॅडमीजवरती टाकून मोकळं न होता पालकांनी सुद्धा थोडंफार त्या ठिकाणी एफर्ट्स घेणं गरजेचं आहे। कारण हे जे 2 वर्ष आहेत, हे 2 वर्ष ते शिक्षक असतील, ते विद्यार्थी असतील आणि ते पालक असतील, ह्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत। कारण हे जे 2 वर्ष आपण व्यवस्थित त्या ठिकाणी पार पाडले तर आपल्याला चांगलं MBBS कॉलेज भेटून जाईल किंवा चांगलं त्या ठिकाणी इंजिनिअरिंगला आपल्याला ॲडमिशन त्या ठिकाणी भेटू शकतं। धन्यवाद। ॲडमिशन संदर्भात 11वी 12वीच्या संदर्भात कोणाला काही अडचण असेल तर खाली जो त्या ठिकाणी नंबर येत आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। अशाच काही नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।